एन्शंट किंवा प्राचीन काळापासून स्किन केअर हे चालत आलेलं आहे. तर प्राचीन काळामध्ये स्किन केअरचं हे काय महत्त्व होतं किंवा कशा पद्धतीनं स्किन केअर केलं जायचं? तर मौर्य काळ जो आपण बघतो हो. तर त्या काळामध्ये बघ की स्त्री आणि पुरुष सगळे करायचे. हो. म्हणजे असं नव्हतं की फक्त स्त्रियाच सौंदर्य प्रसाधनांचा वापर करायच्या. आणि तुला त्याचे जर उल्लेख म्हटले तर आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये पहिल्यांदा मिळेल. पुराणांचा विचार केला तर अग्निपुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. जर तुम्हाला तुमचं एजिंग थांबवायचं असेल किंवा चिरकाल तरुण दिसायचं असेल तर तुम्हाला एकच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे सनस्क्रीन आहे. बरं, तर आयुर्वेदामध्ये सनस्क्रीनच्या ऐवजी अशी कुठली गोष्ट आहे जी आपण सनस्क्रीनच्या ऐवजी वापरू शकतो? आता जर आयुर्वेदाचा असा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सनस्क्रीन अशी संकल्पना अजिबात नाही आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलं की छत्री धरा आणि मग बाहेर जा. हल्ली अलीकडे पिंक लिप्स किंवा सुंदर ओठ याच्याकडे लोकांचं फार जास्त आकर्षण असतं. आणि नॅचरली जर का सुंदर ओठ हवे असतील तर त्याच्यासाठी ओठांची काळजी कशी घेतली पाहिजे? प्रयत्न करताना कायम आपण एक्सटर्नल अप्रोच ठेवतो. म्हणजे मी आता लिप्सला काय लावू की माझे लिप्स छान दिसतील, तर मी म्हणेल पहिला आपण आतल्या गोष्टींकडे लक्ष म्हणजे इंटरनल गोष्टी. निद्रा कशी घेतली पाहिजे? सगळ्यांचा प्रिय विषय. किती काळ निद्रा घेतली पाहिजे स्किन केअरसाठी? तर आयुर्वेदामध्ये जेव्हा ग्रंथ लिहिले ना त्याला निद्रेविषयी खूप माहिती आहे. निद्रेचे प्रकार सांगितले, कुठल्या दोषांची दृष्टी होते तेव्हा काय होतो असं सांगितलंय. निद्रेला ना विष्णूची माया असं म्हटलंय. तर आयुर्वेदाबद्दल असणारे समज आणि गैरसमज याच्याबद्दल काय सांगा? आता मगाच आपण एक उदाहरण घेऊया सगळ्यांना असं समजण्यासाठी. एक चंदन म्हटलं की सगळ्यांना छान वाटतं. ॲरोमॅटिक हर्ब आहे, मनाला प्रसन्नता आणणारं आहे. तर मग लोकांना असं वाटतं की चंदन आहे ना सगळ्यांनी लावावं. तर इथे काय होतं की थोडासा त्या वनस्पतीच्या गुणांचा अभ्यास नसल्या कारणामुळे काही वेळेला ते रिझल्ट येत नाही. नमस्कार, मी आरजे बोली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते अनाहत हार्ट टू हार्ट टॉक्समध्ये. आयुर्वेदाची हजारो वर्षांपासून चालत आलेली भारताची परंपरा आणि या परंपरेचा पाया रचणारे महर्षी सुश्रुत, आचार्य चरक, वाघभट्ट आणि याच परंपरेचा वारसा पुढे चालवणारे आजचे आपले कैक आयुर्वेदाचार्य. आणि त्याच्यापैकी आज आपल्यासोबत आहेत माननीय आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुवर्णा गोसावी. गेल्या 25 वर्षापासून होलिस्टिक वेलनेस, ब्युटी प्रोफेशनल थेरपी याच्यामध्ये माननीय डॉक्टर सुवर्णा गोसावी या कार्यरत आहेत. इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेदा टीचिंग आयुर्वेदिक ब्युटी केअर टू मेडिकल प्रोफेशनल्स यामध्ये त्या फॅकल्टी म्हणून काम करतात. सिडेस्को आणि ABTC अशा इंटरनॅशनल लेवलच्या परीक्षांसाठी त्यांनी एक्झामिनर आणि स्टुडंट कोच म्हणून सुद्धा कार्य केलं आहे. UK, USA, फ्रान्स, जर्मनी, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इस्रायल अशा 15हून अधिक देशांमधील डॉक्टर्स, थेरपिस्ट आणि योगा प्रॅक्टिशनर्सला त्यांनी आयुर्वेदाचे धडे दिलेले आहेत. ब्युटी थेरपी अँड होलिस्टिक वेलनेस या विषयावर त्यांनी कैक राष्ट्रीय न्यूजपेपर्समध्ये लिखाणसुद्धा केलं आहे. 2012मध्ये त्यांना मलेशिया इथे तथागत इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डनं सुद्धा सन्मानित करण्यात आलं. तर ही अशा या सर्व गुणसंपन्न असलेल्या ब्युटी विथ ब्रेन्स म्हणजेच आयुर्वेदाचार्य माननीय डॉक्टर सुवर्णा गोसावी आज आपल्यासोबत इथे आहेत. मी अनाहत हार्ट टू हार्ट टॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. थँक्यू व्हेरी मच अँड थँक्स फॉर द काय म्हणू आता तुला की जी छान पद्धतीनं सगळं तू आमची माहिती दिली त्याबद्दल तुझी आभारी आहे. थँक्यू. येस. आम्ही जेव्हा सुरुवातीला पॉडकास्ट करायचा याच्यासाठी भेटलो तेव्हा अनंत विषयांवरती आमची चर्चा झाली. त्यांच्या अभ्यासाचा आवाका, ज्ञानाचा आवाका इतका प्रचंड असल्यामुळे नक्की आपल्या पॉडकास्टचा गाभा कुठला हवा याच्यावरती आम्ही विचार केला आणि पहिला मुद्दा किंवा गाभा आमचा ठरला की आपण स्किन केअर या विषयावरती बोलायचं आहे. तर तुम्ही आयुर्वेदाचार्य आहात त्याच्यामुळे मला तुमच्याकडून हे ऐकायचं आहे की एन्शंट किंवा प्राचीन काळापासून स्किन केअर हे चालत आलेलं आहे. तर प्राचीन काळामध्ये स्किन केअरचं हे काय महत्त्व होतं किंवा कशा पद्धतीनं स्किन केअर केलं जायचं याची आम्हाला थोडक्यात माहिती हवी आहे. ओके. आता जर आपण प्राचीन शास्त्राचा विचार केला किंवा आपल्या परंपरेचा जर विचार केला तर आपल्या परंपरेमध्ये कला, शास्त्र, त्याच्यानंतर सौंदर्य प्रसाधनं ह्याचा उल्लेख तुला म्हणजे ग्रंथांमध्ये मिळेल, पुराणांमध्ये मिळेल. किंवा तुला जर पाहिलं तर मौर्य काळ
जो आपण बरं. बघतो, हो. तर त्या काळामध्ये बघ की स्त्री आणि पुरुष सगळे करायचे. हो. म्हणजे असं नव्हतं की फक्त स्त्रियाच सौंदर्य प्रसाधनांचा वापर करायच्या, पुरुषसुद्धा तितकेच म्हणजे काय म्हणतात, आत्ता जसं आपण म्हणतो की सगळी मुलं पण कॉन्शियस झाली आहेत, हो. सगळे प्रोडक्ट्स वापरतात, तर तसं त्या काळात होतं. आता सौंदर्य ही काय नवीन संकल्पना नाही आहे. लहान बाळापासूनच हळूहळू हळूहळू ते उपजत काय होतं, प्रत्येकाला ते कळत जातं की आपण छान दिसावं. छान दिसावं. सो ही प्राचीन नक्कीच आपलं शास्त्र आहे. आणि तुला त्याचे जर उल्लेख म्हटले तर आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये पहिल्यांदा मिळेल. त्याच्यानंतर तुला पुराणांचा विचार केला तर अग्निपुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या पुराणांमध्ये स्किन केअर बद्दल माहिती दिली आहे हो, अग्निपुराणामध्ये. हो हो हो. इवन अथर्ववेदामध्ये आहे. म्हणजे आयुर्वेद ज्याच्यापासून आपण म्हणतो ना हो, की हो. उगम झालाय किंवा त्याचे बरेचसे त्याच्या गोष्टी किंवा ज्ञान अथर्ववेदामधून आलंय, तर ते जे आहे ना त्याच्यामध्ये उल्लेख सगळे आलेले विविध आहेत. सूत्र आहेत अथर्ववेदाची, त्याच्यामध्ये असावं. त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे डिस्क्रिप्शन त्याचं आलेलं आहे. बरं. मग त्याच्यानंतर विचार केला तर आपण वात्सायन, बरं. तर कामसूत्राला तर विसरता कामाच नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान असे लेप, उद्वर्तन, त्याच्यानंतर अभ्यंग, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा आलेला आहे. नाट्यशास्त्र, नाट्यशास्त्रामध्ये तर पहिल्यापासूनच या गोष्टी आहेत. तर त्या काळामध्ये नक्कीच सगळेजण त्याचा वापर करत होते. फक्त जे ते वापरत होते ते सगळं नैसर्गिक होतं. नैसर्गिक म्हणजे वनस्पती होत्या, फुलं होती, पानं होती, आणि ज्या वनस्पतींमध्ये कलर पिगमेंट्स होते त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरल्या जायच्या. आता तू जर त्या ग्रंथांचा वाचन केलंस तर तुला अंगराग असा शब्द तुला बऱ्याच ठिकाणी, अंगराग म्हणजे सांगते ना, तर त्याचा अर्थ आहे अनुलेपन, म्हणजे कॉस्मेटिक्स लावणं. बरं. मग त्याच्यामध्ये स्नानविधी म्हणजे आंघोळ कशी करायची, त्याच्यानंतर तुला सांगू की स्नानगृह कशी असावी, ह्याचा पण त्याच्यामध्ये उल्लेख आहे. मग लेपचिकित्सा म्हणजे वेगवेगळे उद्वर्तन, लेप लावणं शरीराला, त्याच्यानंतरची केअर, अगोदरची केअर, मग अभ्यंग, या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे. काही वेळेला तर तिथे असं आपल्याला वाटतं की आता हेअर कलर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर त्या काळामध्ये रंजन कल्पना होती. मग नखरंजन, केशरंजन, ह्याचे उल्लेख पण तुला त्याच्यामध्ये छान मिळतील. पुढे जाऊन होतं की पादाराग किंवा हस्तांग राग असं म्हणतं, म्हणजे हाताला रंग लावणे, पायाला रंग लावणे. मग ह्याच्यामध्ये मदयंतिका वनस्पती, मदयंतिका म्हणजे आपली मेहंदी, सगळ्यांना जी माहिती आहे ती, तर तिचा वापर भरपूर व्हायचा. म्हणजे अशा वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून ते त्यांचं सौंदर्य छान राखत होते. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, मे बी मूवीमध्ये बघितलं असेल की राण्यांना वगैरे असं धूप केस वगैरे वरती करतात. तर ते खरं आहे, ते नुसतं काही पिक्चर कशासाठी नक्की केलं, मला फार कुतूहल आहे त्याचं. हो, तर धूपन ही जी चिकित्सा आहे ना ती बेसिकली अँटीबॅक्टेरियल चिकित्सा आहे. बऱ्याचदा केस धुतल्यानंतर ती केली जाते. मग त्याच्यामध्ये काय होतं की दोषांचं बॅलन्सिंग होतं, कॅपिलरीमधलं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, आणि इन जनरल त्याचे जे बेनिफिट्स आहेत, म्हणजे हेल्थ बेनिफिट्स पण आहेत. आणि मग आता या काळात लोक ड्रायर वापरतात, त्या काळात काही ड्रायर नव्हते, तर धूपन चिकित्सा ती केली जाते. मग धूपन फक्त ब्युटिफिकेशनसाठी नाही केलं जात, ते घरात आपण म्हणतो की जंतुग्न द्रव्य वापरून सुद्धा फ्युमिकेशन हे केलं जातं. सो आपल्या सगळ्यांना माहिती की नीम ही वनस्पती आहे, तिचा आपण धूप करतो. सो त्यांनी काय होतं की शुद्धी, किंवा गुगुळासारख्या वनस्पती आहेत, त्यांनी पण शुद्धी करायचं काम हे चांगल्या पद्धतीनं होतं. सो असे तू ग्रंथ पाहिले की तुला नक्कीच त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुला पाहायला मिळतील. मला एक आवर्जून गोष्ट आवडली याच्यामधली की आत्ता स्किन केअर म्हटल्यावर आपण फक्त आपल्या चेहऱ्याला क्रीम लावणं किंवा मेकअप करून सुंदर दिसणं हे आत्ताच्या काळामध्ये, पण प्राचीन काळामधली एक गोष्ट तुम्ही सांगितली की आंघोळ ही कशी केली पाहिजे आणि आंघोळीची किंवा बाथरूमसुद्धा हे कसं असलं पाहिजे, ही सुद्धा गोष्ट स्किन केअरसाठी किती महत्त्वाची आहे, ही गोष्ट इथे उल्लेखनीय मला वाटली. आणि अजून एक सांगायचं, मोहेंजोदारो, त्या सिव्हिलायझेशनमध्ये तिथे किती खणन झालं आणि तिथे किती गोष्टी मिळाल्या. हो हो हो, हत्तीच्या दातांच्या बांगड्या वगैरे बरंच काही मिळालं, म्हणजे त्या काळातही ते होतं. बरं, आता पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की अलीकडे मी बऱ्याच पॉडकास्टमध्ये किंवा डॉक्टरांकडून हे ऐकलं की जर तुम्हाला तुमचं एजिंग थांबवायचं असेल किंवा चिरकाल तरुण दिसायचं असेल तर तुम्हाला एकच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे सनस्क्रीन आहे. बरं. पण खूप म्हणजे माझ्यासारखी बरीचशी लोक जी सनस्क्रीन वापरत नाहीत किंवा हार्श त्याच्यात केमिकल्स असतात की त्या केमिकल्सनी आपल्या खरंच एजिंग थांबेल का किंवा त्वचेला त्याच्यामुळे काही त्रास होईल का. तर आयुर्वेदामध्ये सनस्क्रीनच्या ऐवजी अशी कुठली गोष्ट आहे जी आपण सनस्क्रीनच्या ऐवजी वापरू शकतो, जी आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करेल.
ओके. आता जर आयुर्वेदाचा असा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सनस्क्रीन अशी संकल्पना अजिबात नाही आहे. बरं. म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स तुला आता शेअर करते की त्याच्यामध्ये महत्त्वाचा विचार केला जातो तो पित्तदोषाचा. म्हणजे सनस्क्रीन हे नाही की तू म्हणशील की त्याला तर सबस्टिट्यूट द्या मला काही, तर सबस्टिट्यूट त्याच्यामध्ये नाही आहे. सो कुठल्याही अशा वनस्पती म्हण किंवा तेलं आहेत की जे तुला 100% फिल्टर करतील UV रेज, असं कुठलीही वनस्पती किंवा तेलं त्याच्यामध्ये नाही आहेत. मग काय करता येईल हा मोठा मुद्दा येतो. मग जर काय करायचं तर प्रोटेक्शन, किंवा आपण जर एक्सपोज झालो सनरेजला तर काय काय करता येईल. सो आयुर्वेद कायम इट थिंक्स अबाउट द प्रिव्हेन्शन. मग काय काय करता येईल तर मी पहिलं बाहेर उन्हात जाताना पहिलं आहे ते प्रोटेक्शन. मग ते प्रोटेक्शन कसं करता येईल, मग आपण बघतो की स्कार्फ लावला जातो किंवा ग्लव्ज घातले जातात. तर त्या एक पद्धतीनं आयुर्वेदामध्ये सांगितलं की छत्री धरा आणि मग बाहेर जा. म्हणजे काय झालं की आतपसेवनं ही एक संकल्पना आयुर्वेदामध्ये आहे. म्हणजे उन्हाला आपण एक्सपोज होतो आणि मग त्याचे परिणाम आपल्या नुसता त्वचेवर नाही आपल्या शरीरावरती होतो. मग आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. मग त्या पित्तामधली जी उष्णता आहे ती काही वेळेला काय होते, त्रासदायक होते. मग ती होऊ नये म्हणून आपण पहिल्यापासून नक्कीच काळजी घेऊ शकतो. म्हणजे त्याने येणारे जे दुष्परिणाम आहेत ते आपण काय करू, काही अर्थानं ते म्हणजे मग असं काय म्हणू शकतो की त्याचे जे त्रास आहे तो आपण नक्कीच कमी करू शकतो. मग त्याच्यामध्ये येतं की कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल हे आपण लावू शकतो. ॲलोवेरा आहे ती लावू शकतो, किंवा यष्टीमधू म्हणजे ज्येष्ठमध त्याचं तेल लावू शकतो. चंदनाचं तेल लावू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी लावून आपण नक्कीच बाहेर जाऊ शकतो. पण ॲट द सेम टाईम प्रोटेक्शन हे खूप गरजेचं आहे. पण आपण जेव्हा ती तेलं चेहऱ्यावरती आपल्या लावून बाहेर पडतो तेव्हा रस्त्यावरची जी धूळ असते ती सुद्धा चेहऱ्यावर बसण्याची भीती, मग पुन्हा त्याने पिंपल्स किंवा ॲक्ने अशा गोष्टी होत असतील, किंवा एखादी व्यक्ती जर का ऑनफिल्ड बाहेर ग्राउंडवर काम करत असेल तर मग ते कसं टाळलं पाहिजे की धूळ सुद्धा त्या तेलावर बसू शकते चेहऱ्याच्या. बरोबर आहे. पण मग तेल म्हणजे काय, आपण अगदी काय चोपडून बाहेर नाही निघायचं आहे. काही ड्रॉप्समध्ये त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे आणि जर तुम्ही त्याला व्यवस्थित कव्हर केला फेसला तर फारसं नाही त्रास होणार असं आहे. किंवा मग तुम्हाला ऑइल बेस नाही वापरायचं तर यू कॅन यूज ॲलोवेरा जेल इन्स्टेड ऑफ ऑइल, हे चालू शकेल असं. आणि हे सगळं म्हणजे पित्त दोषामुळे होतं, पित्तदोषामुळे. त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं की बाहेर एक्सपोजर झाला तर त्याचा ना मी एक सोपा एक उपाय सांगेल की एक ना प्रत्येकानं UV इंडेक्स बघावा. UV इंडेक्स म्हणजे काय, प्रत्येकाकडे आपल्याकडे मोबाईल आहे, तो बघायचा आणि तू ज्या सिटीमध्ये राहते तो टाकला. आता आपण पुण्यात आहोत समज, तर UV इंडेक्स पुणे असं जर टाकलं की आजचं UVचं पूर्ण म्हणजे तो इंडेक्स आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कधी ऊन किती की काय त्याची आहे, म्हणजे किती त्रासदायक आहे. तर मग साधारण पाहिलं की 10 नंतर हळूहळू तो UV इंडेक्स काय होतो, वाढायला लागतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10 नंतर साधारण 4 ते 5 पर्यंत खूप ऊन असतं. मग त्या काळामध्ये शक्यतो टाळावं, कारण का हा त्रास होणारच आहे. त्यामुळे UV इंडेक्स बघा आणि अर्ली मॉर्निंग जा किंवा इव्हिनिंगला तुम्ही जे काय तुमचे शेड्यूल तुम्हाला करायचं असेल दिवसाचं ते आखा. बाहेर जाताना प्रोटेक्शन मस्ट आहे. नुसतं सनस्क्रीन लावलं आणि मी आता फ्री झाले तर असं होत नाही. तर तुम्हाला बाहेर जाणं, बाहेरून आल्यानंतर सुद्धा क्लेन्झिंग इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे यू हॅव टू क्लीन युअर फेस थरली. आणि आता आपण काय पाहिलं की पित्त वाढतंय, मग घरी आल्यानंतर सूदिंग, हायड्रेटिंग अशा ट्रीटमेंट केला पाहिजे. म्हणजे नुसतं आता वरून लावून नाही, पाणी पिणं, इलेक्ट्रोलाइट्स घेणं, नारळाचं पाणी पिणं, या गोष्टी करायला पाहिजे. आणि मग वरून लावताना मग आल्यावरती ॲलोवेरा जेल लावा किंवा एखादा चंदनाचा लेप लावा. मला आवडणारं म्हणजे आहे ते शतधौत घृत, एकदम छान आहे. म्हणजे घृत म्हणजे तूप. शतधौत याचा अर्थ 100 टाइम्स वॉश्ड. तर ते इट लुक्स लाईक अ क्रीम ओनली. मग ते लावलं की काय होतं की एक तर मॉइश्चर कंटेंट चांगला राहतो, पित्त जर वाढलं असेल तर ते पण कमी व्हायला मदत होते आणि त्याने ब्रायटनिंग इफेक्ट पण चांगला येतो जो सगळ्यांना खूप आवडतो. सो ते छान एक आहे. आणि चंदनाचं तर खूपच छान आहे. म्हणजे चंदन ही पित्त शमन करणारी वनस्पती आहे आणि विषग्न पण आहे. डिटॉक्सिफिकेशन पण ती करणारी अशी आहे. त्यामुळे अशा जर आपण काळजी घेतला तर नक्कीच आपण सनपासून प्रोटेक्शन करू शकतो. पण आता मी पण ऐकत असते की लोक सनस्क्रीनबद्दल खूप बोलतात. गरजेचं आहे, कारण का लावल्यामुळे प्रोटेक्शन तर मिळतं. पण इतकी भीती त्याच्यामुळे लोकांना उत्पन्न झाली आहे की कधी लावायचं हेच कळत नाही आहे. मग सकाळी 7 वाजता जातात तरी त्यांना वाटतं की आपण सनस्क्रीन लावावं असं. तर तुम्ही तेच म्हणलं की UV इंडेक्स चेक करा आणि बघा की आपला काय एक्सपोजर आहे, कुठे आहे. आता सन रे जास्त कुठे तीक्ष्ण असतात किंवा हार्श असतात, तर सँड
आपली जी आपण म्हणतो बीचवरती जातो आणि मग तिथे काय होतं की त्याचे रेज ना रिफ्लेक्ट होतात किंवा पाण्यावरती जेव्हा सनरेज पडतात तर रिफ्लेक्ट होतात. तर तिथे एक्स्ट्रा केअर घेणं खूप गरजेचं आहे, कारण का तिथे डॅमेज खूप होतो. प्रॅक्टिस करताना पण बरेचदा जाणवतं की लोक म्हणतात की आत्ता नको ट्रीटमेंट करायला, आम्ही फिरून आलो की मग येऊ. त्यामुळे सगळ्यांना हा त्याचा अनुभव आहेच की टॅन होणं किंवा स्किनला डॅमेज होणं. सो केअर मस्ट आहे, पण प्रोटेक्शन पण. सूर्याला एवढं शत्रू नका करू, तो आपला मित्र आहे, त्याच्याशिवाय आपण जगू का ह्याचा विचार करा. सो प्रोटेक्शन इज मस्ट. तुम्ही जसं तुपाबद्दल बोललात, तर तूप खाऊन रूप येतं ही संकल्पना आज आपल्याला त्यांनी सांगितली खरी ठरते, तर ती ॲप्लिकेशनसाठी सुद्धा आपण वापरूयात. सो आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हल्ली अलीकडे पिंक लिप्स किंवा सुंदर ओठ याच्याकडे लोकांचं फार जास्त आकर्षण असतं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लिप बाम्स आहेत किंवा मग मुली लिपस्टिक्स खूप जास्त वापरतात त्याच्यासाठी, की वेगवेगळ्या ब्रँडच्या हर्बल लिपस्टिकसुद्धा अलीकडे आलेल्या आहेत, की तूप आणि कोको बटरपासून होणाऱ्या काही लिपस्टिक आहेत. तर लिपस्टिक पहिली गोष्ट तर कितपत हार्मफुल किंवा कितपत हार्मलेस आहे, आणि नॅचरली जर का सुंदर ओठ हवे असतील तर त्याच्यासाठी ओठांची काळजी कशी घेतली पाहिजे हे आम्हाला तुम्ही सांगा. आता सगळ्यात महत्त्वाचं ओठांचा विचार जेव्हा करतो तो नॅचरली, की लिप्स हे काय करतं, एन्हान्समेंटसाठी खूप अशा ट्रीटमेंट्स पण अवेलेबल आहेत आणि प्रत्येकाला वाटतात की आपले ओठ हे सुंदर असावे. ठीक आहे, तो आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि प्रामुख्याने चेहऱ्याचा एक भाग आहे. मग ते सुंदर दिसण्यासाठी नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न तर केले जातात. ओके, मग आता प्रयत्न करताना कायम आपण एक्सटर्नल अप्रोच ठेवतो. म्हणजे मी आता लिप्सला काय लावू की माझे लिप्स छान दिसतील, तर मी म्हणेल पहिलं आपण आतल्या गोष्टींकडे लक्ष देऊ, म्हणजे इंटरनल गोष्टी. तर काही गोष्टी असं पाहण्यात आल्या आहेत की शरीरामध्ये ज्यावेळेला पाण्याचं प्रमाण कमी होतं तर ते लगेच काय होतं, लिप्सवरती दिसायला लागतं. कारण का इथली जी त्वचा आहे ना ती सगळ्यात थिन आहे, पातळ आहे. एन्व्हायरमेंट आहे त्याचा पण परिणाम लगेच होतो. बघ, थंडी पडायला लागली किंवा आता दिवाळी यायला लागली की आपल्याला लगेच कळतं की अरे बाबा आता थंडी येणार आहे, म्हणजे आपले ओठ काय होतात, कोरडे पडायला लागतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की रिहायड्रेशन हे ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. म्हणजे आपण आपला पाण्याचं प्रमाण किती आहे शरीरामध्ये त्याचा विचार करा. दुसरं महत्त्वाचा विचार होतो की स्नेह आपण खातोय का योग्य मात्रेमध्ये. खूप लोकांना तुपाची भीती वाटते, तेलाची भीती वाटते, तर योग्य मात्रेमध्ये स्नेह असणं गरजेचं आहे. कारण का जर तो स्नेह शरीरातला कमी झाला, स्नेह म्हणजे स्निग्ध अंश कमी झाला तर काय म्हणजे नक्की काय, ऑइलीनेस. ओके, तर ती स्निग्धता कमी झाली तर काय होणार आहे, लिप्स ड्राय होणार आहेत. म्हणजे आयुर्वेद म्हणतं की वाताचा प्रकोप झाला, वात वाढला की लिप्स काय होतात, ड्राय होतात किंवा क्रॅक्स होतात. अजून एक आहे की सगळ्यांना जनरली अशी करायची सवय. म्हणजे काय झालं की आपण जेव्हा आपली जीभ ओठांवरती फिरवतो तर आपल्या तोंडात काय आहे, सलायवा आहे. मग तो सलायवा काय होतो, तिथे स्प्रेड होतो आणि मग नंतर ते इव्हॅपोरेट झाल्यानंतर मग खरं ते एक चक्र सुरू होतं, ऑइलीनेस म्हणजे मॉइश्चर कंटेंट, ड्रायनेस, मॉइश्चर कंटेंट आणि ड्रायनेस असं. कारण का त्याच्यामध्ये ना सलायवामध्ये काही असे अमायलेज आहेत, म्हणजे एन्झाईम्स आहेत ते, आणि मग ते काय करतात, आता सतत स्किनच्या जर कॉन्टॅक्टमध्ये हे आले तर पहिल्यांदा स्किनला हळूहळू ड्राय करायला लागतात, मग ते क्रॅक्स होतात. क्रॅक्स आल्यानंतर मग तिथे हळूहळू इन्फेक्शन होणं, कारण का तिथला बॅरियर आहे ना तो थोडासा तिथे डिस्टर्ब होतो आणि काही वेळेला असं होतं की तिथे साईडला इन्फेक्शन होतं. तर ह्याच्यासाठी एक टर्मिनॉलॉजी आहे की लिप्स लीकर डर्मॅटायटिस, म्हणजे लिकिंग केल्यानंतर, म्हणजे सतत लिप्स असं जे करतो तर त्याच्यामुळे डर्मॅटायटिस होतात. तर हे कुणाला माहीतच नाही आहे. आपल्याला सगळ्यांना की कोरडे पडलेत लिप्स की आपण काय करतो, थोडीशी जीभ फिरवतो. सुरुवातीला तो ओलसरपणा वाटतो पण नंतर ती एक विशेष सायकल होते. मग हा एक झाला गोष्ट. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते की लोक ना त्याचं क्लेन्झिंग नीट करत नाही. लिपस्टिक लावायला कळतं पण मग ती लिपस्टिक काढायची असते हे नाही कळत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की क्लेन्झिंग, लिप्सचं पण क्लेन्झिंग व्हायला पाहिजे. मग साधं आपलं घरातलं कोकोनट ऑइल असतं ते वेट कॉटनवर घ्या आणि ओठ व्यवस्थित पुसून घ्या, मग त्याचं झालं क्लेन्झिंग. मग तुम्हाला नरिशमेंट हवं असेल तर गाईचं तूप घरात असतं तर ते गाईचं तूप आपण तिथे ओठांना लावू शकतो. अधूनमधून जसं आपण चेहऱ्याला डीप क्लेन्झिंग करतो तसं आपण लिप्सला पण डीप क्लेन्झिंग करू शकतो. मग त्याच्यामध्ये मसूरचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये गुलाबाचं चूर्ण थोडंसं घातलं, थोडंसं तूप घातलं आणि मग त्याचा लेप थोडासा लावून ठेवायचा एक 5 ते 10 मिनटं आणि मग नंतर एक कॉटनचा एक असा वेट पीस घ्यायचा आणि तो त्याच्यावरती असा रब करायचा. मग त्याच्या आणि किती वेळ करायचं, फक्त 30 सेकंड्स. आपल्याला कळतं स्क्रब करायचं म्हणजे खूप वेळ घासायचं, तर तसं नाही. आता इथली स्किन आपण पाहिलं ती पातळ आहे, तिला प्रोटेक्शन पण कमी आहे. मग अशा वेळेला काय करायचं,
त्या कॉटननी फक्त ओला असलेला पाहिजे कॉटन आणि त्याने ते रब करायचं, किंवा ते नसेल तर इयरबड्स असतात आपल्याकडे, मग तो इयरबड्स पण थोडासा ओला करायचा आणि तो त्याच्यावरती रब करायचा. पण घड्या लावून 30 सेकंड्स, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही तर मग स्किन काय होते, सेन्सिटिव्ह होते. आता आयुर्वेदाचा जर विचार केला तर आयुर्वेदामध्ये गंडूश अशी एक दिनचर्यामध्ये सांगितलेली एक ट्रीटमेंट म्हणतो मी, की दिनचर्या म्हणजे आपण रोज करण्याची गोष्ट. तर त्याच्यामध्ये गंडूश म्हणजे ऑइल पुलिंग. आता सगळ्यांना हे आता ऑइल पुलिंग हे माहीत झाले. तर तिळाचं तेल हे उत्कृष्ट आहे, जे काय करणार आहे, एक तर ओरल कॅव्हिटी चांगलं ठेवणार आहे, त्याच्यानंतर दातांचं आरोग्य चांगलं ठेवणार आहे. म्हणजे नुसतं ओठ नाही तर आपले दात ते पण छान राहणार आहेत, हेल्दी राहणार आहेत, आणि वाताचं बॅलन्सिंग होईल. कफ आहे तो पण बॅलन्स स्टेटमध्ये राहतो. त्यामुळे इन जनरल पूर्ण ओरल कॅव्हिटी त्याला त्या ट्रीटमेंटचा जास्त फायदा होतो. तर सकाळी प्रत्येकानं जर तेवढं जरी केलं ना तर तुम्हाला हे जाणवेल की काय म्हणतात त्याला, की तो ड्रायनेस येतच नाही आहे. म्हणजे जर एखादी हिस्ट्री असेल एखादीला की मला खूप लिप्स ड्राय, कायम मला क्रॅक्सेस होते, पण आता जर ते, पण हे डेली करायला पाहिजे, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा करून ते होत नाही. सो ऑइल पुलिंग 5 ते 10 मिनटं करायचं, आपल्या कपॅसिटीप्रमाणे ते धरून ठेवायचं तोंडामध्ये आणि मग ते टाकून द्यायचं आणि मग कोमट पाण्यानं तो चुळा भरायचा. ते तेल गिळायचं नसतं, ते टाकून द्यायचं. अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. ते फक्त आपल्या तोंडामध्ये आपण धरून ठेवायचं, गार्गल नाही करायचं त्याने, नाही, किंवा करू शकतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये कवल आणि गंडूश म्हणजे नुसतं धरू पण शकता, किंवा आपण घास टाकल्यात चावल्यावर आपण कसं आत मुवमेंट होते तर तसंही करू शकता. तर दोन्ही पद्धतीने एकूण काय धरणं तिथे आवश्यक आहे, आणि तसं धरून ठेवलं की खूप छान त्याचे रिझल्ट्स येतात असे. आता तुम्ही म्हणलात की थंडीमध्ये आपण लिप्स जास्त जे ड्राय होतात ते जास्त थंडीमध्ये होतात. तर थंडीच असं एक थंडीमध्ये सगळ्यात जास्त आपले लिप्स ड्राय होतात. हे मी करेक्ट करेल तुला, उन्हाळ्यात पण होतात. उन्हाळ्यात पण होतात? हो, कारण का एकूणच पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं सृष्टीमध्ये. मग ते त्याचा परिणाम पण होतो. आणि आयुर्वेदाप्रमाणे काय आहे, आयुर्वेद मध्ये ऋतू सांगितले आहेत. तर हा जो ऋतू आहे याच्यामध्ये एकूणच वृक्षता प्रचंड वाढलेली असते. माझा पुढचा प्रश्न होता की वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कशी आपण स्किन केअर घेतली पाहिजे. बरं, ओके. आता पहिलं ना आपण ऋतुचर्या ह्याच्यावरती बोलूयात. आता ऋतुचर्या हा जर शब्द घेतला तर त्याच्यामध्ये 2 आहेत, ऋतू आणि चर्या. आता आपल्या सगळ्यांना काय माहिती आहेत की 3 सीझन आपल्या सगळ्यांना माहिती. कुणालाही तू विचारलंस की 3 सीझन कुठले, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. सो पण आयुर्वेदामध्ये 6 ऋतू सांगितले आहेत आणि 2-2 महिन्याचा एक ऋतू, आणि त्याला त्यांनी नावं पण दिलीत. म्हणजे हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा आणि शरद. आता आयुर्वेदामध्ये पूर्ण एक अध्यायच आहे ह्याच्यावरती, म्हणजे ऋतुचर्येवरती. तर आपण आता फक्त एक ऋतुचर्येचा विचार करू की आता येणारा, म्हणजे आता कुठला येणार आहे, पावसाळा, रेनी सीझन. तर आता पुन्हा ऋतुचर्या म्हटल्यावरती फक्त एक्सटर्नल केअरकडे न जाता आपण काय करूयात, पहिलं इंटर्नल आणि एक्सटर्नल असा दोन्ही व्ह्यू बघूयात. सो आयुर्वेद असं म्हणतं की वर्षा ऋतूमध्ये, म्हणजे पावसाळ्यामध्ये किंवा रेनी सीझनमध्ये वाताचा प्रकोपकाळ असतो. म्हणजे वात म्हणजे शरीरात 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. त्यातला वात नियंता आणि प्रणेता असा हा वात आहे. म्हणजे मुवमेंट करणारा, जी शरीरामध्ये हालचाल आहे किंवा विश्वामध्ये जी काही हालचाल आहे ती वातामुळे आहे. सो वाताला अगदी भगवानसारखं जपा असं सांगितलं आहे. कारण का त्याचे विकार पण 80 सांगितले. नुसता वात बिघडला तर 80 रोग होतात त्याने, फक्त वाताने. मग हे आमवात किंवा संधिवात हे त्याच्याशी संबंधित आहे की हे वेगळं? वाताचेच विकार, पण वेगवेगळ्या त्याच्यामध्ये धातू आणि दोषांची, म्हणजे काय म्हणतात त्याला, एकत्र येतात आणि मग वेगवेगळे ते व्याधी निर्माण करतात असे. तर आपण होतो की तो वर्षा ऋतू आहे, वाताचा प्रकोप काळ आहे. आता वाताचा प्रकोप काळ म्हणजे इथे वाताचा विचार जास्त करायला पाहिजे. दुसरं आहे या ऋतूमध्ये की अग्नी. म्हणजे आपली ॲपेटाईट किंवा डायजेस्टिव्ह फायर ती कमी झालेली असते. म्हणजे भूक थोडीशी कमी झाली असते. बघ आपल्याला असं चटपटीत खायला आवडतं की आपण कुठून जात असेल आणि बटाट्या वड्याचा वास आला तर असं लगेच वाटतं की आपण खावं, हां. म्हणजे काय झालं की अग्नी मंद झालेला असतो, त्यामुळे थोडंसं स्टिम्युलेटिंग असं लागलं की थोडी खायची इच्छा होते. आणि बलं म्हणजे एकूणच शरीराची जी बलं म्हणजे स्ट्रेंथ आहे ती कमी झालेली असते. त्यामुळे ग्रंथांमध्ये असं वर्णन केलं आहे की सगळ्या ऋतुचर्येचं पालन करा, पण विशेष करून वर्षा ऋतूला विसरू नका. आता जर तसा विचार केला तर आता आठव, आपल्या परंपरेमध्ये वर्षा ऋतू म्हटलं की श्रावण भाद्रपद येतो,
किती सारे उपवास त्याच्यामध्ये येतात. सणांचा महिना आहे. म्हणजे आपोआप उपवास होतात, व्रतवैकल्य होतात. आत्ताच वटपौर्णिमा पण झाली. म्हणजे काय झालं की हळूहळू ह्या गोष्टी सुरू होतात आणि मग आपण आपल्याला नियम लावतात. म्हणजे किती लोक आहेत की जे हार्डकोर नॉनव्हेज खाणारे असतात ते सुद्धा त्यावेळेला म्हणतात की नाही बाबा की आता श्रावणात आम्ही पाळतो. म्हणजे काय झालं की ही जी व्रतवैकल्य आहेत किंवा जे काही नियम लावून गेले ते आपल्या आरोग्यासाठी आहेत. म्हणजे ते फक्त असं नाही आहे की बाकीच्यांना सगळ्यांना असं काही नाही. सायंटिफिक रिझन पण हे बघ, दैवी म्हणण्यापेक्षा आयुर्वेद ना हा धर्माला जोडला आहे. आता प्रत्येक जण काय आयुर्वेदाचा अभ्यास करतो का? नाही. पण प्रत्येकाला तर वाटतं की माझं आरोग्य चांगलं असावं. मग ते आरोग्य चांगलं असण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रत्येकाला तर वाटतं. मग काय केलं माहिती की ते धर्माला जोडलं. म्हणजे एखादा दिवस घेतला आणि मग त्या दिवशी आपण काय खायला हवं, काय नको खायला हवं हे सांगितलं. आता समजण्यासाठी सोपं, आता वर्षा ऋतूबद्दल नाही मी बोलत आहे, मी एक सणाबद्दल बोलते. संक्रांत आली, तू कुणालाही भेटायला गेली की तुला काय दिलं जातं? तिळगुळ दिला जातो. हां, म्हणजे आपण तिळगुळ देतो किंवा घरामध्ये पण आपण बऱ्याचशा गोष्टी तीळ घालून करतो. मग त्या तिळाची आपल्या शरीराला आवश्यकता असते. मग ते प्रत्येकाने खावं आणि प्रत्येकाला त्या शरीराला त्याचे बेनिफिट्स मिळावे म्हणून काय केलं की प्रत्येक सीझन आणि त्याच्यामध्ये विशिष्ट असे आपले सण आले आणि त्या सण आपण योग्य रीतीने जसं आपल्या परंपरेत सांगितलेले आहेत तसंच्या तसं जर आपण त्याचं पालन केलं ना तर आपण ऋतुचर्येचंच पालन करत असतो. हां, त्यामुळे कुठलाही सण आला की समजायचं की त्या ऋतूची चर्या काय आहे ती शोधा आणि तसं पालन करा. म्हणजे तुम्हाला आरोग्यासाठी त्याचे बेनिफिट मिळतात. आता आपला प्रश्न होता की वर्षा. सो वर्षा ऋतूमध्ये काय आहेत या 3 गोष्टींचं लक्ष ठेवायचं. मग पहिलं आपण इंटरनल आस्पेक्ट घेऊयात. मग त्याच्यामध्ये येतो पहिला आयुर्वेद म्हणतो की आहार. सगळ्यांना आला पेशंट की पहिला विचारतो की बाबा काय खाऊ काय नाही. म्हणजे पथ्य आणि अपथ्य ही संकल्पना आली. आहारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाताला बॅलन्स करणाऱ्या 3 टेस्ट आहेत. मधुर, आम्ल आणि लवण. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे सॉल्ट. तर या तिघांमधलं आम्ल आणि लवण रसाचं जेवणामध्ये थोडासा सहभाग असावा. मग तो कुठल्याही पद्धतीने फळं घेऊ शकतात, त्या पद्धतीनं भाज्या घेऊ शकतात किंवा लिंबू घ्या, कोकम घ्या, कसंही. तो आम्ल आणि लवण. मग आपण म्हणतो की ब्लॅक सॉल्ट आहे, रॉक सॉल्ट आहे, त्याचा पण वापर करा. मग इथे अग्निमंद आहे म्हटल्यावरती मुगाचे पदार्थ, मुगाची कढण ही असणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये हिंग, आलं, लसूण या सगळ्यांचा वापर जर केला तर ते काय होतं वाताला बॅलन्सिंग आहे. म्हणजे थोडक्यात जे उग्र आहेत थोडीशी पदार्थ, उग्र नको म्हणू, उष्ण तीक्ष्ण किंवा तिखट अशा पद्धतीचे, उष्ण आणि तीक्ष्ण द्रव्य म्हणजे स्पायसेस, तर त्यांचा वापर आपण करू शकतो. मग पाणी उकळून गार करून प्या, त्याच्यामध्ये मग थोडं सुंठ घालून प्या किंवा पाणी उकळले ते थंड झालं त्याच्यामध्ये 1 चमचा मध घाला. पण थंड पाण्यामध्ये मध घालायचा, मध कधीही गरम पाण्यामध्ये घालायचा नाही. त्यामुळे तसं पाणी घेऊ शकता. आणि धान्य जर घ्यायची असेल तर गहू चालतो, यव चालतो आणि तांदूळ पण चालतो. पण लक्षात ठेवायचं की थोडं ते जुनं पाहिजे. म्हणजे नवीन असं त्याच्यामध्ये आपतत्व जास्त असतं त्यामुळे ते पचायला जड असतं. त्यामुळे शक्यतो जुनं धान्य वापरायचं. आता काही वेळेला प्रॅक्टिकली ते शक्य होत नाही आहे, मग ते भरचित करून वापरू शकता. म्हणजे जर तुम्हाला भात करायचा आहे तर तांदूळ तो आणल्यावर थोडा भाजा आणि मग तो बनवा. आणि जर शक्यतो बाहेरच्या पातेल्यामध्ये आपण जो बनवतो तसा केला तर तो जास्त उपयोगाचा. मग अशा पद्धतीनं आहार महत्त्वाचा आहे, म्हणजेच वाताला शमन करणारं. आता अजून एक लक्षात ठेवायचं की जेवणामध्ये तूप आणि तेल यांचा माफक असा वापर असावा. कारण का वात हा वृक्षगुणाचा आहे, त्यामुळे वृक्षगुण त्याचा वाढू नये म्हणून स्निग्ध अंश आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तिळाचा वापर अंतर्बाह्य करता येतो. त्यामुळे तेल सुद्धा आणि सीड्स म्हणजे त्याची चटणी करा किंवा तुम्ही काही पदार्थ केले तर त्याच्यामध्ये ते तीळ टाका. तर असा वापर तुम्ही करू शकता. म्हणजे आहार महत्त्वाचा. दुसरा आहे तो विहार म्हणजे लाईफस्टाईल. मग काय करायचं तर आपल्याला पहिलं तर प्रोटेक्शन करायचं आहे पावसापासून. बाहेर जाताना ओलं जास्त होणार नाही, ह्या सगळ्या ज्या आपण गोष्टी पालन करतो त्या करायच्यात. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, आता परत म्हणशील की व्यायाम तर करायला पाहिजे, पण आयुर्वेद असं म्हणतं की या काळामध्ये थोडं बल कमी झालेलं असतं, शक्ती शरीराची कमी असते. त्यामुळे खूप अशा विगरस ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये करूया, मुवमेंट करायची आहे. म्हणजे आपण काही वर्षा ऋतूमध्ये फक्त काय बसून नाही राहायचं आहे, असं नाही चालणार आहे. पण जो विगरस ॲक्टिव्हिटी आहे की जे वाताला प्रकोप करणार आहे त्या गोष्टी करायच्या नाही आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा काही आहार विहारामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत.
आता वात म्हटला की मनाला विसरता कामा नये, कारण का वात आणि मन त्याचं खूप असं जवळचं असं नातं आहे. त्यामुळे जर वात बिघडला तर तो मनाला पण बिघडवतो. म्हणजे मेंटल डिप्रेशन सुद्धा हो, येऊ शकतं हो, आणि हो, हो. स्ट्रेसमुळे स्किन सुद्धा पुन्हा खराब होते प्रश्नच नाही, हे सगळं आतून बाहेरच आहे, इनसाइड आउट. इनसाइड आउट. त्यामुळे मनाचा पण ह्याच्यामध्ये नक्कीच विचार करायचा. मग प्राणायाम आणि मेडिटेशन. मग म्हणून ती या काळामध्ये सगळे आपले काय म्हणतात वेगवेगळे फेस्टिवल्स येतात आणि आपण कळत नकळत मंत्र जाप आणि ह्या सगळ्या गोष्टी करतो की त्यामुळे मनावरती त्याचा सत्वगुण हळूहळू काय होतो तो वाढायला लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने आहार विहार हा महत्त्वाचा आहे. आता हे झालं आपला इंटरनल आस्पेक्ट. आता आपण पाहूयात एक्सटर्नल. म्हणजे आता सगळं हवं आहे ते स्किनसाठी हवं आहे. तर आता स्किन चांगली हवी तर पहिली सुरुवात आहार आणि विहारापासूनच व्हायला पाहिजे. आता येतो एक्सटर्नल अप्रोच. एक्सटर्नल अप्रोचमध्ये क्लेन्झर्स आपण वापरू शकतो. मग ऑइल बेस्ड क्लेन्झर्स त्याच्यामध्ये तुम्ही चालू शकता. आता ज्यांना ऑइल चालत नाही आहे फॉर एक्झाम्पल, तर त्यांनी मुगाचं पीठ हे वापरू शकतात. मग मुगाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, त्याचा लेप करायचा. किंवा मुगाच्या पिठामध्ये तुळस किंवा हरिद्रा, तुळस म्हणजे तुळशीचं चूर्ण ते पावडर मिळते त्याची. मिळते आयुर्वेदिक दुकानामध्ये हे सगळं मिळतं. सो तुळशीचं चूर्ण घाला किंवा हळद आपली हरिद्रा, तर ती घालून तिचा लेप करा आणि चेहरा धुतला तरी चालणार आहे. त्यामुळे एक चांगलं क्लिन्झर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तेल, म्हणजे जसं म्हटलं की वाताचं जर शमन करायचं असेल तर त्याच्यावरती उत्कृष्ट औषध आहे ते तेल आहे. मग तुमच्या स्किनप्रमाणे जे असेल ते तुम्ही लावू शकता. आयुर्वेदामध्ये तिळा तेलाला खूप महत्त्व दिलं आहे. त्यामुळे तिळ तेलानं अभ्यंग केला तरी चालणार आहे. मग त्याचं नुसतं ॲप्लिकेशन केलं, थोडा वेळ ठेवलं आणि नंतर धुवून टाकलं तरी ते चालणार आहे. मला हे विचारायचं होतं की आता याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आपली स्किन ड्राय होते, पण पावसाळ्यामध्ये नक्की स्किनचं टेक्स्चर होतं कसं? म्हणजे खूप लोकांचं हे कन्फ्युजन असू शकतं माझ्यासारखं की स्किन त्यावेळेस ड्राय झालेली असते की खूप जास्त ऑइली होते की मॉडरेट राहते स्किन, आणि त्याच्यानुसार मग प्रोडक्ट्स पण वेगवेगळे आयुर्वेदिक वापरावे लागतात का? की आता तुम्ही सांगितलं तुळशीची पावडर ही चेहरा धुण्यासाठी उपयुक्त आहे, पण मग ज्यांची स्किनला ते सूट होत नाही त्यांनी मग काय केलं पाहिजे? आता हे बघ, आयुर्वेद असं म्हटला ना तर पूर्ण तो इंडिव्हिज्युअल अप्रोच आहे. म्हणजे आमच्याकडे पण ज्या वेळेला येतो पेशंट किंवा क्लायंट्स येतात तर पहिलं आम्ही काय करतो त्याची अनालिसिस करतो. मग दोषांची स्थिती काय आहे, वात पित्त आणि कफ कशा प्रमाणात आहे, म्हणजे त्यांच्या काय त्याचा म्हणजे स्कोर काय आहे तो बघतो आणि मग त्याप्रमाणे वनस्पतींचं काय करतो सिलेक्शन करतो. त्यामुळे वाताची स्किन शीत आहे म्हणून त्याला तुळस ही नक्कीच चालू शकते किंवा हळद पण चालू शकते. पण मग ज्या वेळेला पित्ताची कफाची स्किन आहे, म्हणजे त्याला खूप रेडनेस आहे, इन्फ्लमेशन आहे, मग त्यावेळेला उष्ण तीक्ष्ण द्रव्यांचा वापर करायचा नाही. तर कधीही मला असं वाटतं की तुम्ही जर नवीन आयुर्वेदाची ट्रीटमेंट सुरू करत असाल तर तुम्ही सल्ला घेऊन केलेलं कधी पण चांगलं. हे मी बेसिक जनरल की बाबा सगळेजण त्याचा साधारणतः विचार करून वापर करू शकतील असं मी तुला सांगते आहे. त्यामुळे ड्राय स्किन असते कारण का वाताचा प्रकोप. आता तुझा प्रश्न हा खूप छान आहे, बरोबर पण आहे, कारण का वात हा स्वतः बिघडला ना की तो एकटा बिघडून शांत राहत नाही, तो पित्ताला पण घेतो, तो कफाला पण घेतो. मग काय होतं की जर वाताने पित्ताला घेतलं तर मग वात काय करणार आहे, ड्रायनेस करणार आहे. पित्ता इट विल मेक द स्किन रिअली व्हेरी सेन्सिटिव्ह. म्हणजे ती स्किन ड्राय आहे पण नाव ॲट द सेम टाइम इट इज सेन्सिटिव्ह. वात आहे त्याने कफाला बरं घेतलं, नाव वाता इट मेक्स द स्किन ड्राय, कफा इट्स ऑइली बाय नेचर. मग ही काय झालं, इट्स अ कॉम्बिनेशन स्किन. मग त्यावेळेला त्या द्रव्यांचं योग्य सिलेक्शन करून वापरलं पाहिजे. त्यामुळे मी जे मुदगं सांगितले ग्रीन ग्राम आहे, साधारणतः सगळ्यांना हे चालू शकणार आहे. त्यामुळे ग्रीन ग्राम ते नक्कीच म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल अशा दोन्ही पद्धतीनं त्याचा वापर हा नक्कीच करता येतो. आयुर्वेदामध्ये तर अजून एक सांगितलं की ओलं कापड घ्या आणि त्यानं घर्षण करा. काय त्याने घर्षण करायचं म्हणजे काय झालं की स्किनचं डिटॉक्सिफिकेशन चांगलं होतं आणि एकूणच ही ट्रीटमेंट करायला त्या काळामध्ये मुद्दामून सांगितलेलं आहे. त्याचं काय कारण का तिथे हीट जनरेट होते, वाताला बॅलन्स करणारं आहे आणि खूप असं हार्श ट्रीटमेंट त्यावेळेला करायच्या नाही आहेत, कारण का कुणाची स्किन कशी रिॲक्ट करेल त्यावेळेला माहीत नाही आहे. त्यामुळे एक ऋतुचर्या असते त्याच्यामध्ये काय काय तुम्ही करू शकता. तर असं ओलं कापड घ्या आणि त्याने तुम्ही घर्षण करू शकता, त्याच्यामुळे सर्क्युलेशन वाढतो, डिटॉक्सिफिकेशन व्हायला मदत होते. जेव्हा फ्रिक्शन करता काय होते, हीटच जनरेट होते ना. तू नुसता हात असा घास 2 मिनटं गरम होतं, एखादं कापड जरी आपण घासलं तर ते काय करणार आहे, ते फ्रिक्शनने हीट जनरेट करणार आहे. तर तेही एका पद्धतीनं वाताचं ते शमनच करणार आहे.
सो अशा पद्धतीनं आहार विहार आणि एक्सटर्नल अप्रोच हा ऋतूमध्ये खूप गरजेचा आता आहे. आहार झाला, विहार झाला, निद्रा कशी घेतली पाहिजे सगळ्यांचा प्रिय विषय. किती काळ निद्रा घेतली पाहिजे स्किन केअरसाठी? हे बघ, आता निद्रा पुन्हा तू आयुर्वेदाचा जर विचार केला तर आयुर्वेदामध्ये जेव्हा ग्रंथ लिहिले ना त्याला निद्रेविषयी खूप माहिती आहे. निद्रेचे प्रकार सांगितलेत, कुठल्या दोषांची दृष्टी होते तेव्हा काय होतो असं सांगितलं आहे. निद्रेला ना विष्णूची माया असं म्हटलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारची निद्रा म्हणजे स्वाभाविक निद्रा म्हणजे आपण जो रात्री आपण झोपतो ती स्वाभाविक निद्रा. वैकारिक म्हणजे आपण आजारी ज्यावेळेला पडतो ती वैकारिक. आणि एक जी निद्रा आहे ती आपण झोपल्यानंतर परत उठतच नाही ती एक निद्रा म्हणजे तो मृत्यू म्हणजे ती पण एक निद्रा असं त्याच्यामध्ये येतं. सो असा स्पेसिफिक असा हे नाही आहे. ज्या मनाची शक्ती जशी असेल म्हणजे सत्वगुण असेल तर त्यांना थोडी निद्रा कमी लागते, रजतमगुण असेल तर त्यांना थोडीशी निद्रा ही जास्त लागते. पण निद्रेचा नियम एकच लक्षात ठेवायचं की रात्री लवकर झोपायचं आणि ब्राह्ममुहूर्ताला उठायचं. तर जर असं विचार केला तर 6 ते 8 तास. आता ब्रह्ममुहूर्ताला उठायचं म्हणजे साधारण 4-4:30 पासून ब्रह्ममुहूर्त सुरू होतो, तर किती लवकर झोपलं पाहिजे? हे बघ, ब्रह्ममुहूर्त म्हटला ना की जो सूर्योदय ना त्याच्या अगोदर 90 मिनिट्स म्हणायचं. तो काळ बदलतो म्हणजे जसा सीझन बदलतो तसा तसा तो थोडासा वेळ पुढे मागे होतो. तर आता बघ 6 ते 8 तास. हे बघ, झोप पूर्ण झाली हे कसं समजणार? तू उठल्यावरती रिफ्रेश पाहिजे. मी लोळती अजून मला उठायचंच नाही आहे अशी जी भावना आहे किंवा जडत्व आलं आहे तर त्यावेळेला तुमची झोप पूर्ण झाली नाही. मग त्याची काय कारणं आहेत? मग पुन्हा तुमचा त्याच्यामध्ये आहार, त्याच्यामध्ये तुमचा विहार काय आहे, तुम्ही विचार खूप करताय का, तुम्ही रात्री खूप मोबाईल बघता काय, असा काही कंटेंट बघताय का, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. पण इन जनरल तेवढी निद्रा ही पुरते. आपल्याला रिफ्रेश वाटलं पाहिजे आणि स्टिम्युलंट नाही लागला पाहिजे आणि काहीतरी घ्या असं नाही. दुपारची झोप याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे का स्किन केअरसाठी की अजिबात नाही? आता आयुर्वेद खरं तर झोपेचा जेव्हा विचार करतो तेव्हा दुपारची झोप घेऊ नये असं सांगितलं आहे. म्हणजे दुपारी कोणी झोपावं नाही, फक्त कोणी झोपावं असेही नियम सांगितले आहेत. आणि सगळ्यांनी कधी झोपावं हेही सांगितलं आहे. तर सगळ्यांनी कधी झोपावं पहिलं सांगते म्हणजे सगळे खुश होतील. ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये जसं वर्षा ऋतूमध्ये बलं कमी होतं तसं उन्हाळ्यामध्ये पण बलं कमी होतं. त्यामुळे सगळ्यांनी त्या काळामध्ये थोडीशी एक नॅप घेतली तर चालते. पण इतर ऋतूमध्ये दुपारी झोपायचं नाही, कारण का दुपारी जर झोपलं तर कफाची दृष्टी होते. इवन वर्षा ऋतूमध्ये पण काय म्हणतात ना की दुपारी झोपायचं नाही, कारण का तो कफाचा प्रकोप झाला की अग्नी अजून मंद होतो. म्हणून दुपारी झोपायचं नाही. अग्नी जर मंद झाला तर मग बरेचसे विकार त्याच्यामुळे उत्पन्न होतात आणि मग कालांतराने त्याच्यामुळे पित्ताची पण दृष्टी होते आणि मग अन्नवस्रुतस म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप हॅम्पर होते. आणि मग डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदा म्हणतो ना आपण की त्याच्यावर परिणाम झाला की ती तर सगळ्या सिस्टीमशी कनेक्टेड आहे. कारण की गट हेल्थ रिप्रेझेंट्स युअर स्किन और युअर स्किन रिप्रेझेंट्स इट्स वाईस वर्सा आपण म्हणू शकतो. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. तर दुपारी तर नाही, फक्त कुणी झोपायचं आहे तर प्रेग्नंट वुमन आहे ती झोपू शकते. बाल, वृद्ध म्हणजे जे लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, जे थकलेले आहेत, ज्यांनी खूप काम केलं आहे फिजिकली त्यांनी, किंवा ज्यांनी रात्री जागरण केलं आहे, मग त्यांनी जागरण केलं आहे ना, किती तास जागरण केलं आहे तर त्याच्या निम्मा वेळ 4 तास जागरण केलं तर 2 तास दे आर अलाउड टू स्लीप असं. तर अशा पद्धतीनं त्यांनी काही असे नियम दिलेत झोपेबद्दल. आणि झोप छान येण्यासाठी जर एक मी सांगेल की पादाभ्यंग म्हणजे पायाला आपलं घरातलं गाईचं दूध घ्यायचं आणि ते पायाला छान चोळायचं, छान झोप लागते. किंवा डोक्यावरती तेल घालणं, याने पण झोप चांगली यायला मदत होते. त्यामुळे पहिलं कारणं शोधा आणि मग करा काय करायचं. आता तुम्ही याच्यामध्ये नमूद केलं की प्रेग्नेंट वुमेन किंवा लहान मुलं किंवा आपण म्हणू शकतो की यंगस्टर्स हिटिंग द प्युबर्टी, तर यांच्या संदर्भात मला एक विचारायचं आहे की जे प्युबर्टीमध्ये आहेत मुलं मुली त्यांना खूप जास्त पिंपल्स येतात, तारुण्य पिटिका येतात, तर त्यांनी एक कशी काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांना भरपूर प्रश्न असतात की आम्ही आमच्या फेसवर आम्ही प्रेग्नंट आहोत तर आम्ही काही क्रीम लावली पाहिजे का, किंवा स्किन केअर आम्ही कशा पद्धतीनं केलं पाहिजे, त्याचा आमच्या गर्भावर काही परिणाम होईल का, असे बरेच प्रश्न असतात. तर याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ओके, तर पहिला प्रश्न आपण घेऊया तारुण्य पिटिका. आता तारुण्य पिटिका म्हणजे काय, नाव इटसेल्फ सजेस्ट तारुण्य अवस्थेमध्ये येणाऱ्या पिडका. ओके, त्याला मुखदूषिका पण म्हटलं जातं. म्हणजे मुख म्हणजे आपला चेहरा तो बिघडवणारा, म्हणून त्याला मुखदूषिका असं म्हटलं जातं. तर ॲक्च्युली आयुर्वेदाप्रमाणे दोषांचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये वात, पित्त, कफ, रक्तधातू
हे एकूणच इन्व्हॉल्व झालेले असतात. आता हे का येतात युवा अवस्थेमध्ये, तर हॉर्मोनल जे काही चेंजेस शरीरामध्ये होतात तर त्याचा परिणाम म्हणून किंवा शुक्रधातू आता तो तयार होतोय शरीरामध्ये, तर ते दाखवणारं जे लक्षण आहे ते आहे ॲक्ने किंवा युवान पीडिका. तर युवान पीडिकामध्ये काय होतं की एकदम काय होतं, हा सडन चेंज असतो. म्हणजे एखाद्याची स्किन, आपण एक मुलगा किंवा मुलगी पहिली नितळ असते, त्याला काहीच त्रास नसतो, आणि मग अचानक कुठेतरी इरप्शन्स त्यांना दिसायला लागतात आणि मग ते थोडंसं आता कॉन्शियस होतात की अरे मला काय होतं आहे. तर ते चूक काय करतात माहिती का, दिसला मिररमध्ये की ते फोडतात. तर ते फोडायचं नाही. ते जर फोडलं तर काय होतं, एक तर त्याचा डाग पण पडतो, इन्फेक्शन पण स्प्रेड होतं आणि त्याचे खड्डे पडायला लागतात. तर ते महत्त्वाचं टाळायचं. आता लक्षणं काय आहेत ते पाहायचं. आता दोषांप्रमाणे त्याच्यामध्ये अधिकता असेल त्याप्रमाणे लक्षण. वात असेल तर त्वचा ड्राय असेल, पित्त असेल तिथे ते बर्निंग सेन्सेशन असेल, कफ असेल ते इचिंग असेल. मग त्या पीडका असतात त्याच्यामध्ये ही बाकीची पण लक्षणं त्याच्यामध्ये म्हणजे असतात. प्रत्येक गुणाचा त्रास हा वेगळा आहे. चेहऱ्यावर. त्यामुळे द्रव्य पण वेगळी, चिकित्सा पण त्याला वेगळी आहे. पण एक लोध्रादी लेप असा येतो, तर तो इन जनरल सगळेजण लावू शकतात. त्यामुळे काय कारण आहे ते पहिलं बघा. कारण का याच काळामध्ये काय होतं की पहिली हीच मुलं शाळेत असतात, त्यामुळे त्यांचं एक रुटीन असतं. म्हणजे आईच्या हातात असतात ते, की आई बरोबर डबा देते आणि हे सगळं होतं. पण मग नंतर काय होतं की हळूहळू मग त्यांचं जागरणं, मग त्यांना मित्रांना भेटा, मैत्रिणींना भेटा, जंक फूड खाणं, बाहेर खाणं, ह्या गोष्टी काय होतात हळूहळू वाढतात. मग रात्रीचं जागरण, मग ही सगळी ना एकात बरोबर. मग त्याच काळामध्ये स्ट्रेस, ते हॉर्मोन्स रिलीज होतात आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो, तैलग्रंथी म्हणजे सिबॅशियस ग्लँड आहे तिच्यावरती होतो आणि मग ती ॲक्टिव्ह होते आणि मग ऑइली सिक्रेशन सुरू होतात. मग जेव्हा स्किन ऑइली होते ना, तेव्हा जर लवकर काळजी घेतली तर मला वाटतं जास्त फायदा होईल. ऑइली होते, मग ब्लॅकहेड्स येतात, व्हाईटहेड्स येतात आणि मग पुढे काय होतात, ॲक्ने येतात. त्यामुळे जेवढी लवकर काळजी घेता येईल तेवढी घ्या. आणि आयुर्वेदामध्ये अशा छान छान चिकित्सा पण आहेत की ज्या एक्सटर्नल पण केल्या जातात. आणि आय ऑलवेज प्रिफर टू स्टार्ट विथ इंटरनल ट्रीटमेंट्स, की पहिलं लाईफस्टाईल करेक्शन आहे आणि मग नंतर एक्सटर्नल अप्रोच आहे त्याच्यामध्ये आणि करता येतात. आणि द हर्ब्स आर सेफ. म्हणजे 14व्या-15व्या वर्षी लावता येईल का, तर हो लावता येते. आणि सगळ्यात महत्त्वाची की होम केअर ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. तर ते त्यांनी करणं होम केअरमध्ये काय येतं, ॲलोवेरा लावा, नीम आहे, नीम म्हणजे आपलं कडुनिंब, त्याचा रस लावा किंवा त्याचं चूर्ण लावा, हे पण चालणार आहे. की जेणेकरून इन्फेक्शन काय होणार आहे ते स्प्रेड होणार नाही. इन्फ्लमेशन असेल तर चंदनाचे चूर्ण लावू शकता. हां, चंदनाचा एक म्हणजे खूप छान असा विचार आहे की आपल्याला सगळ्यांना वाटतं की चंदनाचा लेप लावा, पण तो पातळ लावायचा हा कायम लक्षात ठेवायचा. आणि लेप सुकला की तो धुवायचा. आपल्याला असं वाटतं की 10 मिनटं ठेवू, अजून 5 मिनटं ठेवू, तर ते लेपाचे फायदे न होता त्याचे दुष्परिणाम नंतर पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत ते समजून घ्यायचे. एखाद्या तज्ज्ञाकडून आपल्या स्किनप्रमाणे लेप करून घ्यायचा आणि मग तो लावायचा. कारण की तो लेप सुकला एकदा की चेहरा खूप जास्त ओढल्यासारखा वाटतो, एकदम ड्राय, आणि धुतल्यावर पण ड्रायनेस जाणवते. त्याच्यामुळे बहुधा ते पातळ लावायचं. नाही, चंदनाबद्दल. आणि मी हे जे सांगितलं तुला लेपाचा नियम सांगितला की कुठलाही असेल. आता बघ, तू बघितलंस ना की बऱ्याचदा असं होतं की लेप लावताना लोक चुका करतात. म्हणजे स्पेशली बायका लेप लावतात आणि घरातल्या त्या गोष्टी करत बसतात आणि मग 5 मिनिटांनी धू, 2 मिनिटांनी धू, असं करतात, ते वेळ काढतात. मग त्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे तो जो लेप लावलाय तो खूप कोरडा झालेला असतो. तर तो कोरडा लेप कधीही ठेवायचा नाही. कारण का वनस्पती जेव्हा वेट असतात, ओल्या असतात, तेव्हा त्याचं कार्यकारी जे द्रव्य असतं किंवा तत्व असतं ते जास्त ॲक्टिव्ह असतं. मग आता सुकल्यानंतर ते रिव्हर्स होतं. म्हणून कुणीही कधीही घरी लेप लावला तर तो रात्री लावायचा नाही. कारण का हे पण प्रॅक्टिसमध्ये हे पाहायला मिळतं, एखाद्याला लेप दिला ना की ते काय करतात, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लावायचा. मग रात्री मी ऑफिसमधून आले किंवा शाळेमधून ती आली आणि मग लावते, तर रात्री लेप लावायचा नाही. कारण का लेप लावल्यानंतर काय होतं माहिती का, की त्वचेवरती जेव्हा लावलं जातं तर काही वनस्पतीचं त्याच्यामध्ये शीत असेल तर ते काय करतात, पोअर्सला कन्स्ट्रिक्ट करतात. कॅपिलरी ज्या आहेत त्या थोड्याशा कन्स्ट्रिक्ट होतात. त्यामुळे रात्री जी शरीरातून हीट बाहेर पडायला पाहिजे ती बाहेर न पडता ती आत तशीच राहते, दबून राहते. आणि मग ते आरोग्यासाठी, म्हणजे त्वचेच्या पण आरोग्यासाठी आणि एकूण आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे रात्री तर लेप नाहीच लावू. मग रात्री हे लावतात, मॉइश्चरायझर वगैरे लावतात बऱ्याच. ते थिन असेल लावलं तर चालेल, ते तुमच्या स्किनला सूट होत असेल तर लावा. पण मग त्याच्या ऐवजी केमिकल बेस्ड नको असेल तर मग त्याच्या ऐवजी आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की रात्री झोपताना काय लावावं? कुंकुमादी तैल लावू शकता. पुन्हा तुमच्या स्किनला जे चालेल, जे सूट होईल ते तुम्ही लावू शकता. शक्यतो मी असं सांगते की आले तुम्ही ऑफिसमधून क्लीन करा चेहरा,
जे काही तुम्हाला माहीत आहे तुमच्या स्किनला जे सूट होतं आहे, मग ते आल्मंड ऑइल असू दे, वॉलनट ऑइल असेल किंवा एखाद्या शतावरीसारखं तेल असू दे, ते तुम्ही लावा. 3-4 तास राहते, मग संध्याकाळी छान क्लीन करा आणि झोपून जा. एखाद्याला जर जमतच नसेल तर तिने 1-2 दिवस प्रयोग करून बघावे की बाबा लावल्यानंतर माझी स्किन काही रिॲक्ट करत नाही आहे ना, म्हणजे आणि ते सूट झालं तर मग ती लावू शकते, पण पुन्हा चिपचिप नाही. म्हणजे हार्डली काही ऑइलचे ड्रॉप्स असे स्प्रेड करायचे आणि नेकला विसरायचं नाही. तर बऱ्याचदा आपण फेसला फोकस करतो आणि नेक, आणि त्याच्यावर थोडंसं हाताला पण लावायचं, कारण काय एजिंग फक्त इथे होत नाही, सगळीकडे होत असतं. आणि आता प्रेग्नंट वुमेन्स, गर्भवती स्त्रियांसाठी काय तुम्ही रेकमेंड कराल की खरंच त्यांनी त्या क्रीम्स लावल्या पाहिजेत का, किंवा जर केमिकलचा वापर टाळावाच शक्यतो असं डॉक्टर्स म्हणतात. आणि मी असं सुद्धा ऐकलेलं आहे की तुम्ही चेहऱ्यावर तेच लावा जे तुम्ही पोटात सुद्धा टाकू शकता. तर त्या अनुषंगानं गर्भवती स्त्रियांनी कशी काळजी घ्यावी त्यांच्या स्किनची? ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा ती प्रेग्नंट होते तर तिच्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस हे व्हायला लागतात, बदल होतात, आणि मग त्या बदलाचा परिणाम जसा शरीरावरती होतो तसा त्वचेवरती होतो. तर त्वचेवरती जेव्हा परिणाम होतात तर बऱ्याचदा असं पाहण्यात आलं आहे की त्यांना ॲक्ने येणं किंवा डिस्कलरेशन, म्हणजे जे क्लोएझमा किंवा प्रेग्नन्सी मास्क असं त्याला म्हटलं जातं, ते चेहरा किंवा वांग मराठीमध्ये आपण म्हणतो, पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन, ते बऱ्याचदा बघायला मिळतं. काही वेळेला स्किन सेन्सिटिव्ह पण होते. तर मग पुन्हा नैसर्गिक वनस्पतींचा वापर ते सेफली करू शकतात, कारण का या काळामध्ये काय आहे माहिती का, आता तू जसं म्हटलं की जे खातो ते लावतो आणि लावलं ते आत गेलं तरी असं, तर ते खरं आहे की स्किन इट्स टू, म्हणजे आपण खातो तसं जे आपण इथे लावतो ते आत जातं, मग ते कुठे गेलं, ते ब्लड स्ट्रीममध्ये गेलं, मग ते ब्लड कुठे गेलं, बाळापर्यंत गेलं. मग नक्की आपण लावलेल्या द्रव्यांचा बाळावर काही परिणाम होत नाही ना, दुष्परिणाम होत नाही ना, त्याचा विचार करणं इथे आवश्यक आहे. त्यामुळे नैसर्गिक वनस्पतींचा वापर करू शकतो. अशा ट्रीटमेंट्स पण अवेलेबल आहेत ज्या सूदिंग, कामिंग आहेत, रिलॅक्सिंग आहेत, तर त्या घेऊ शकतात. फक्त एक लक्षात ठेवायचं की जास्त उष्ण तीक्ष्ण द्रव्यांचा वापर करायचा नाही. आणि बऱ्याचदा आपल्याकडे असं होतं की मला ॲक्ने येत होते, माझ्याकडे एखादं क्रीम आहे आणि मग मला माहिती आहे की मला ॲक्ने आला, मला हे क्रीम मी लावलं की माझी स्किन चांगली होते, तर तसं नका करू. मग तुम्ही एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टने तुम्हाला प्रिस्क्राईब केलं असेल तर त्यांना जा, त्यांना भेटा, कारण का काही वेळेला काही मेडिसिन्स हे कॉन्ट्राइंडिकेटेड असतात ड्युरिंग प्रेग्नन्सी. हां, तर मग त्यांचा सल्ला घ्या आणि मग वापरा. पण असं कुणीतरी सांगितलं आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी लावलं आहे असं हां, तर ते अजिबात करू नका, कारण का ते काही वेळेला रक्तामधून बाळापर्यंत पोचतं आणि बाळाला त्याचे त्रास व्हायचे चान्सेस हे याच्यामध्ये असतात. आता आयुर्वेद प्रेग्नन्सीचा जेव्हा विचार करतं तर आता आपण सगळं बोलतो की बाहेरून मला छान दिसायचं आहे, छान दिसायचं आहे, पण ती स्किन खरं होते का कधी तयार? कधी होते तयार ती? जेव्हा ते बाळ आईच्या गर्भामध्ये तेव्हा. तेव्हा आयुर्वेद असं म्हणतं की आईचा आहार, आईचा विहार हा खूप महत्त्वाचा आहे. ती त्या काळामध्ये जे खाते, इवन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की तिने जर अति प्रमाणामध्ये लवण रस सेवन केलं, म्हणजे खारट सॉल्टी पदार्थांचं सेवन केलं, तर पुढे जाऊन त्या होणाऱ्या मुलाला किंवा मुलीला पित्ताचे विकार होतात. मग त्यांना केस गळणं, केस पांढरे होणं, त्याला रिंकल्स येणं, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अर्ली म्हणजे प्री मॅच्युअरली त्याला येतात, असं ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख केला. त्यामुळे आईनं तिच्या आहाराबद्दल, विहाराबद्दल आणि तिची मानसिक स्टेट त्याच्याबद्दल सजग असणं खूप गरजेचं आहे. आईने बाळ जन्माला याच्या अगोदरच काळजी घ्यायला पाहिजे. सुद्धा आणि सॅक्रिफाईस कसलं आहे? सॅक्रिफाईस नाही आहे, ती बाळासाठी करतेच. ती तिची भावना असते, ती तिच्या फिलिंग्स असतात की तिला तर माझं बाळ हेल्दी असावं. त्यामुळे काही लोक असतात की ते इतर वेळेला नाही करणार, पण प्रेग्नंट झाले की अगदी येतात कन्सल्टेशनला आणि मग म्हणतात की नाही, आता या काळामध्ये मला जेवढं नॅचरल गोष्टी वापरता येतील तेवढ्या आम्ही वापरणार आहे असं. आणि आता नॅचरल याच्यावरनं अजून एक मला समोर आलं की स्ट्रेच मार्क्स खूप येतात. काही महिलांना पोटावर येतात, काही महिलांना थाईजवरती येतात. तर पुन्हा तेच आहे की बाबा तुम्ही जे अप्लाय करणार आहात ते बाळापर्यंत तिथे तर फार डिरेक्टली जाऊ शकतं असं मला वाटतं. तर मग नॅचरली काय अप्लाय केलं पाहिजे स्ट्रेच मार्क्स टाळण्यासाठी? हे बघ, आता स्ट्रेच मार्क्स जनरली येतात की जेव्हा ॲबडॉमिनल गर्थ वाढतो, म्हणजे साधारण सेकंड ट्रायमेस्टरनंतर थोडंसं पोटाचा घेर हा वाढायला लागतो. मग त्याच्यामध्ये सेफ आहे ते चंदनबाला लाक्षादी तेलं, यष्टी मधूसारखी तेलं किंवा चंदनादी तेलं किंवा घरी आपलं कोकोनट ऑइल असेल तरी ते लावून तिथलं स्किन चांगलं करता येतं. पण लक्षात ठेवायचं की स्ट्रेच मार्क हे फारसे जात नाहीत, कारण का काय होते की त्या काळामध्ये स्किन ही स्ट्रेच होते आणि स्ट्रेच झाल्यामुळे आत
बदल झालेले असतात त्वचेमध्ये, कारण का ती ओढली जाते आणि मग पुन्हा ती काय होते, हिलिंग प्रोसेस होते. तर हिलिंग प्रोसेसमध्ये काय होतात, ते स्ट्राय येतात. ते ज्यावेळेला स्ट्राय नवीन असतात, म्हणजे साधारण ते पर्पल गुलाबी रंगाचे असतात, तर त्यावेळेला पटकन काळजी घेतलं तर ते कमी प्रमाणामध्ये त्याचे येतात, पण ते राहतात नक्की. त्यामुळे त्याला पहिल्यापासून म्हणजे सेकंड ट्रायमेस्टरपासून पोटाला तेल लावणं हे करायचं. आणि बऱ्याचदा काय होतं की इचिंग बऱ्याचदा होतं त्या काळामध्ये, तर मग ते नखं लागणार नाही असं बघा. आणि थोडंसं सूदिंग असं क्रीम, जसं मी म्हणते चंदन आदी वगैरे तिथे लावू शकतो, आपण वापरू शकतो. मला पुढे असं विचारायचं आहे की तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्किन टाईप्स हँडल केलेत, म्हणजे इंडियनसुद्धा आणि तुमचे जे स्टुडंट्स होते ते फॉरेनर्ससुद्धा होते, तर बऱ्याच वेगवेगळ्या त्वचांसोबत तुम्ही काम केलेलं आहे. खरं. तर तुम्ही काय सांगाल की विच इज द हेल्दी स्किन, किंवा एका हेल्दी स्किनला आपण कसं डिफाईन करू शकतो? तू शब्द काय वापरला, हेल्दी स्किन. म्हणजे आता पहिली मी त्याची लक्षणं सांगते की काय, आणि मग हेल्दी स्किन म्हणजे आपण त्याच्यावरती आपण डिस्कशन करूयात. आता हेल्दी स्किन म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती की नितळ त्वचा, तिच्यावरती कुठल्याही प्रकारचं डिस्कलरेशन नाही, म्हणजे तिचा टेक्स्चर चांगला आहे, तिचा टोन चांगला आहे, आणि तिला नॅचरल ग्लो आहे. म्हणजे हायलायटर वगैरे लावून, थँक्यू. सो हायलायटर वगैरे न लावता तो असणं, किंवा आयुर्वेदामध्ये असं सांगितलं की जी चेहऱ्यावरची लव आहे ती पण एकदम बारीक आहे, सुकुमार आहे, असं वर्णन ग्रंथांमध्ये आलेलं आहे. आता पुन्हा आयुर्वेदाचा विचार करताना जी आपण स्किन म्हणतो तो, किंवा ब्युटी असं म्हणतो, तर काय आहे, इनर ब्युटी, इट रिफ्लेक्ट्स. म्हणजे काय झालं, जे आत आहे ते बाहेर दिसतंय असं. तर आता तुझा शब्द होता की हेल्दी स्किन. पहिलं आपण बघूयात हेल्थ म्हणजे काय. सो आयुर्वेदामध्ये, आता मी संस्कृतमध्ये बोलणार आहे आणि एक्सप्लेन पण करणार आहे. सो एक श्लोक हा प्रत्येक आयुर्वेद ज्यानी शिकला आहे ना त्या सगळ्यांना माहिती आहे. सो तो श्लोक आहे, समदोषः समाग्निश्य समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे स्वस्थ माणूस कसा असावा, किंवा ही सगळी लक्षणं आहेत म्हणजे ती व्यक्ती स्वस्थ आहे. मग आता आपण तो समजून घेऊयात. समदोषः, शरीरामध्ये 3 दोष आहेत, ते समस्थितीत आहेत. म्हणजे काय झालं, ते प्रत्येक वात, पित्त आणि कफ ते त्यांचं काम छान पद्धतीनं करतात आहेत. समदोषः समाग्निश्च, अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायर, ते तिचं काम छान करतीये. आयुर्वेद काय म्हणतं, आपण जनरल काय म्हणतो, तू जे खाशील ते तू बनशील, पण आयुर्वेद म्हणतं यू आर व्हॉट यू डायजेस्ट. म्हणजे तू जे पचवते ते तू बनणार आहे. म्हणजे त्या अग्नीनं छान कार्य केलं की आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. आरोग्य चांगलं आहे की म्हटलं आपली स्किन चांगली आहे. अग्नीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व दिलं आहे, म्हणजे डायजेशनपासून मृत्यूपर्यंत. म्हणजे असा श्लोक आहे की शांतेग्नो म्रियते, म्हणजे अग्नी शांत झाला म्हणजे मृत्यू येतो. म्हणजे इतकं अग्नीला महत्त्व आहे. म्हणजे समदोषा समाग्निश, समधातू 7 धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. 7 धातू म्हणजे शरीरातले टिश्यूज आहेत, त्यांचंही एक विशिष्ट कार्य असतं. ते उपधातू तयार करत असतात, ते मल करत असतात तयार, म्हणजे सगळ्या प्रोसेसमध्ये. तर ते त्यांचं कार्य नीट करतात आहेत ना, मग विकार नाही, म्हणजे ती व्यक्ती हेल्दी आहे. समदोषा हा समाग्निश समधातू मलक्रिया, मल म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये एक्सक्रिशन, डिटॉक्सिफिकेशन. आपली बॉडी स्वतःहून मला बाहेर टाकतीये ना, का तिला स्टिम्युलंट लागतंय, म्हणजे मला अवष्टंभ म्हण, की मग त्यांना औषध घ्यायला लागतं, त्याच्याशिवाय दुसऱ्याशी होत नाही आहे. सो नॅचरली सगळे जे शरीरातले मल आहेत ते काय आहेत, शरीराच्या बाहेर जातात. बरं, हे झालं शारीरिक लेवलवरती. आता मानसिक म्हणजे प्रसन्न, काय काय, आत्मा, इंद्रिय आणि मन, हे जेव्हा सगळं चांगलं असेल त्यावेळेला ती व्यक्ती स्वस्थ, बॅलन्स्ड. म्हणजे स्वस्थ म्हणजे हेल्दी, नॉट बॅलन्स्ड. म्हणजे एव्हरीथिंग वेन इट इज इन इक्विलिब्रियम, सगळं प्रत्येकजण त्याचं काम छान करतात, ती व्यक्ती स्वस्थ. मग स्वस्थ आहे म्हटल्यावर त्याची स्किन हेल्दीच असणार आहे. त्याच्यासाठी वेगळं करायला नको. आणि तुला एक सांगते की जेव्हा ग्रंथांमध्ये त्वचेचे लेयर्स सांगितले, त्या काळातही सुश्रुत आचार्य, चरक आचार्यांनी त्वचेचे लेयर्स सांगितलेत. तर वरचा जो लेयर आहे ना तो अवभासिनी. अवभासिनी म्हणजे रिफ्लेक्ट्स करणारी. काय रिफ्लेक्ट करते, तर तुमची हेल्थ रिफ्लेक्ट करते. इफ यू आर अनहेल्दी दॅट ऑल्सो रिफ्लेक्ट्स. म्हणजे सगळं दिसतं आहे, त्याच्यामध्ये काही दोषांचं, धातूंचं अधिक्य आहे आणि तशाप्रमाणे ती दिसणार आहे. म्हणजे इट इज अ मिरर ऑफ द हेल्थ थोडक्यामध्ये. त्यामुळे आपलं जर हेल्थ चांगली असेल तर त्वचा, मी म्हणेल हेल्दी असणं ही ती लाईक म्हणतात की 1+1 स्कीम किंवा शॅडो, की हे आलं की हे येतच, तसं आहे हे. म्हणजे आहार, विहार, निद्रा, मेडिटेशन, मेंटल बॅलन्स सगळंच हवं, अँड दॅट इज गोइंग टू मेक युअर स्किन टोटली हेल्दी अँड 100%. ओके. आणि आता पुढे मला असं विचारायचं तुम्हाला की
आपण आयुर्वेदिक स्किन केअर किंवा आयुर्वेद याच्याबद्दल आज आपण चर्चा करतोय. तर आयुर्वेदाबद्दल असणारे समज आणि गैरसमज याच्याबद्दल काय सांगाल? आणि मुख्यत्वे म्हणजे हल्ली फेशियल किंवा जे असेल ते आम्ही ह्या ब्रँडचं केलं, आम्ही त्या ब्रँडचं केलं, असं VLCC किंवा गोल्ड केलं. तर आयुर्वेदामध्ये पण त्या काही कन्सेप्ट आहेत का, की आयुर्वेदिक फेशियल आहे, आयुर्वेदिक स्किन केअर, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके. आता आयुर्वेदबद्दल आपण मिथ म्हणजे त्याच्याबद्दल लोक काय विचार करतात ते पहिलं बघूयात. सो पहिला विचार आहे की सगळ्यांना चालतं, बरं. कुणीही ते द्रव्य वापरू शकतो किंवा रिझल्ट थोडा उशिराच येतो त्याचा. त्याची ॲलर्जी वगैरे काही येत नाही आहे, नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, म्हणजे त्यांनी काही होत नाही आहेत. किंवा आयुर्वेदामध्ये फेशियल्स असतात, हा जनरल एक प्रश्न विचारला जातो. तर विचार जर असा केला तर खरं म्हणजे जेव्हा व्यक्ती येते म्हणजे आमच्या क्लिनिकमध्ये येते तर आम्ही पहिलं पूर्ण त्याला ॲनालाइज करतो. म्हणजे जे आपण सगळं पाहिलं, दोष, धातू, मल, सगळं त्याचं कसं आहे आणि त्याप्रमाणे काय केलं जातं, ट्रीटमेंट प्लॅन केली जाते. आता मगाच आपण एक उदाहरण घेऊया सगळ्यांना असं समजण्यासाठी. एक चंदन म्हटलं की सगळ्यांना छान वाटतं, ॲरोमॅटिक हर्ब आहे, मनाला प्रसन्नता आणणारं आहे. तर मग लोकांना असं वाटतं की चंदन आहे ना सगळ्यांनी लावावं. तर इथे काय होतं की थोडासा त्या वनस्पतीच्या गुणांचा अभ्यास नसल्या कारणामुळे काही वेळेला ते रिझल्ट येत नाही. म्हणजे काय झालं की चंदन शीत आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे, मग तो चालणार कुठल्या, पित्ताच्या स्किनला चालणार आहे. म्हणजे पित्ताचं इन्फ्लमेशन, रेडनेस, बर्निंग हे सगळं कमी करणार आहे. पण ती जर वाताची स्किन, वाताची म्हणजे ड्राय स्किन, तिने जर लावलं तर काय होणार आहे, त्वचा अजून कोरडी होणार आहे, त्याला ते चालणार नाही. बरं, एवढा अट्टहास आहेच की नाही मला चंदन आता लावायचंच आहे, तर मग त्याला बॅलन्स करा ना. त्याला बदाम एकत्र करून लावा किंवा दुधातून लावा, केशरासोबत लावा. तर मग काय होणार आहे की त्याच्या प्रॉपर्टीज काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे. त्यामुळे एक द्रव्य आणले आणि ते सगळ्यांनी लावलं आहे हे असं करू नका. आणलं तर थोडं पॅच टेस्ट करून बघा की नवीन पहिल्यांदाच मी आता ट्राय करते, तर ते कानाच्या पाठीमागे इथे थोडं लावून ठेवा आणि मग स्किन काही रिॲक्ट करते का ते पाहणं गरजेचं आहे. रिझल्ट उशिरा येतो जे म्हटलं जातं तर तसं नाही आहे. बऱ्याचदा काय होतं, पेशंट काही वेळेला उशिरा येतो आणि मग तो जो विकार आहे तो डीप गेलेला असतो, वाढलेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये दोष, धातू, मल हे सगळे इन्व्हॉल्व्ह होतात. मग आयुर्वेद ट्रीटमेंट करताना ते रूट कॉजकडे जातं, मग थोडासा त्याला वेळ लागतो. त्यामुळे थोडा वेळ लागतो. आणि दुसरं महत्त्वाचं की ह्याच्यामध्ये खूप पथ्य असतात. तर त्या पथ्य हे हेल्प करतात. म्हणजे तुम्हाला एखादी कंडिशन तुमची जर बिघडली आहे तर ती बॅलन्स स्टेटमध्ये आणायला काही द्रव्य असतात किंवा काही आहार्य द्रव्य असतात, ती सांगितली जातात किंवा हे खा किंवा हे नो खा, हे अशा पद्धतीनं. त्यामुळे वन साईज फिट्स ऑल हे आयुर्वेदामध्ये नाही आहे. त्यामुळे आपली प्रकृती बघा, आपलं स्किन बघा, वय बघा, ऋतू बघा आणि त्यानुसार म्हणजे तज्ञांचा सल्ला घेऊनच आपण केलं कधीही बरं. बरं. आणि आता मॉडर्न सायन्स हल्ली खूप प्रगत झालेला आहे, तर अशी कुठली एक गोष्ट आहे की बाबा जी आपल्याला आयुर्वेदा ऑफर करतं बट मॉडर्न सायन्स लॅक्स टू ऑफर, मॉडर्न सायन्सकडून ती गोष्ट मिळत नाही पण आयुर्वेदाकडून ती 100% तुम्हाला मिळते? आता हा तर खूप मोठा प्रश्न आहे, तुझा अख्खा पॉडकास्ट होईल त्याच्यावरती. पण मला आवडेल हे सांगायला, कारण का आयुर्वेदामध्ये अशा खूप संकल्पना आहेत की ज्या आपण आता डिस्कस करू शकतो. तर मला पुन्हा एक श्लोक म्हणायला आवडेल की आयुर्वेद जर शास्त्र म्हटलं तर ते प्रयोजनच त्याचं सांगितलं आहे. प्रयोजन याचा आता एम काय आहे त्या शास्त्राचं, स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे काय, स्वस्थ माणसाला स्वस्थ ठेवायचं, त्याला निरोगी ठेवायचं. आणि जर एखादा आतुर म्हणजे ज्याचं बिघाडली आहे तब्येत खराब झाली आहे तर त्याला पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आणणं म्हणजे त्याच्यावर चिकित्सा करणं, हे आयुर्वेदाचं पहिलं प्रयोजन. म्हणजे काय येतं की प्रिव्हेन्शन, की पुढे होऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी दिनचर्या म्हणजे डेली रेजिमेंट, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करायचं, इवन रात्रीचर्या आपण सांगितली आहे. मग ऋतुचर्या आपण जी बोललो की सीझनप्रमाणे आहे. अग्नी आपण पाहिला, अग्नीची संकल्पना आहे, हे तर सगळं आपण बोललं. आता आयुर्वेद महत्त्वाचे जे सांगतो ते आपण पंचभौतिक आहोत.
म्हणजे आपली बॉडी पंचमहाभूत. पंचमहाभूतापासून बनली आहे. बाहेर पण काय आहे, पंचमहाभूत पंचमहाभूत आहेत. त्यामुळे आपल्याला बरं करण्यासाठी पण पंचमहाभूतांचा उपयोग करायचा आणि आपल्याला मेंटेन करायचं, आपल्या स्वतःला हेल्दी ठेवायचं, तेव्हा सुद्धा ह्या पंचमहाभूतांचा वापर पण केला जातो. पण पंचमहाभूत जरी आपण म्हणलो तरी आपल्या शरीरामध्ये जास्त पाणी, 70% पाण्याने आपलं शरीर बनलेलं आहे. तर जल हे जे पंचमहाभूतांपैकी एक आहे ते आपल्या शरीरामध्ये जास्त, मग त्याचा इन्फ्लुएन्स जास्त होतो का? हे बघ, असं म्हणू शकत नाही. सगळं 5 तत्वांनी बनलं आहे. मग त्या एखाद्या तत्वामध्ये त्याचं अधिक्य असतं. म्हणजे आता पुन्हा आता तू जलाचं घेतलं, मी अस्थिचं घेते, म्हणजे हाडांचं घेते, त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व जास्त आहे, बरं. कठीणता त्याच्यामध्ये जास्त आहे. सगळं पंचमहाभूतांपासून बनलं आहे, पण एखाद्या महाभूताचं अधिक्य त्याच्यामध्ये असलं की त्याची लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. त्यामुळे तू पाणी जे म्हणते त्याच्यामध्ये आपतत्व हे जास्त आहे, म्हणून ते सगळे गुण जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, असं आहे. सो ह्याच्यासाठी पांचभौतिक चिकित्सा पण आयुर्वेदामध्ये सांगितली आहे. मग त्रिदोष सिद्धांत आहेत, म्हणजे सगळं त्रिदोषांवर आहे. कारण का आपण जन्म घेतो त्याच वेळेला वातपित्त कफ आपली बॉडी बनवते, म्हणजे तो आपला स्वभाव बनतो, मग त्याचा आहे. त्याच्यानंतर आहार ही खूप मोठी संकल्पना आयुर्वेदामध्ये आहे. आयुर्वेद असं शास्त्र आहे की आहार कधी घ्यावा, काय टाळावं, म्हणजे काय हितकर आहे, काय अहितकर आहे याचं वर्णन देतो. किंवा पुढे जाऊन म्हटल्याप्रमाणे पथ्य अपथ्य संकल्पना आहे. आयुर्वेदामध्ये आमाची संकल्पना आहे. आम म्हणजे आपण खाल्ल्यानंतर जर त्या अग्नीनं नीट काम नाही केलं तर जे कन्व्हर्जन होणार आहे फूडचं ते टॉक्सिक मटेरियलमध्ये होणार आहे आणि मग ते खूप रोगांचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे आम ही संकल्पना आयुर्वेदामध्ये आहे. पुढची एक संकल्पना आहे ती विरुद्ध अन्नाची. स्किनशी त्याचं खूप जवळचं नातं आहे. आयुर्वेद असं म्हणतं की विरुद्ध अन्न त्याचं आम्हाला आहे हो नक्की उदाहरण. सो विरुद्ध अन्न म्हणजे पहिलं सांगते की विरुद्ध अन्न घेतलं तर त्याचे त्वचा विकार त्याच्यामुळे खूप होतात. सो विरुद्ध अन्न म्हणजे आपल्याला एखादं घेऊया तूप आणि मध. आपल्याला माहिती की तूप पण हेल्दी आहे आणि मध पण हेल्दी आहे, पण ज्या वेळेला ते एका विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्र येतं ते आपल्या शरीरासाठी हितकर नसतं असं म्हणूया. म्हणजे तूप आणि मध समप्रमाणात म्हणजे इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलं तर ते आपल्या आरोग्याला हित करत नाही आहे. त्याच्यानंतर हल्लीचं आपण मिल्कशेक्स घेऊयात किंवा फ्रूट सॅलड घेऊयात, हे सगळं विरुद्ध आहे. म्हणजे दूध आणि आंबट फळ, दूध आणि फिश हे विरुद्ध अन्न आहे. त्यामुळे हे शरीरामध्ये जातात, म्हणजे हे शरीरात जातात, मग आम तयार करतात आणि मग आम काय होतं तर शरीराच्या बाहेर पडत नाही, तो तसाच्या तसा आत राहतो आणि अनेक रोगांचं ते कारण आहे. त्यामुळे ह्याचा उल्लेख आहे. अजून एक सांगायची गो येस एक इंटरप्ट करायचं मध्ये आणखी विरुद्ध अन्न म्हणजे हल्ली व्हाईट सॉस पास्ता खूप जास्त ट्रेंडिंग आहे आणि व्हाईट सॉस पास्ता म्हणजे त्याच्यामध्ये मैदा, दूध आणि मीठ. तर मीठ आणि दूध हे पण कॉम्बिनेशन चांगलं नाही असं मी ऐकलं, त्याबद्दल काय सांगा? हो नाही ना, विरुद्धच आहे. फाटतं ना दूध, फाटतं. हां मग ते नाही, मीठ पण नाही चालणार. आणि अजून एक मी ॲड करेल की रसायन चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलं. रसायन म्हणजे रिज्युविनेशन ट्रीटमेंट, की आपल्या शरीरातले धातू हे चांगल्या पद्धतीत राहण्यासाठी जी चिकित्सा केली जाते ती रसायन चिकित्सा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर सगळ्यांना माहिती आहे तर आवळा हा वयस्थापन आहे, अँटी एजिंग आहे आणि सर्व धातूंचं पोषण करणारं असं आहे. तर ते नित्यसेवनीय द्रव्य, म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि प्रेग्नंट वुमनपासून सगळ्या बायका किंवा पुरुष सगळे हे आमलकीचं सेवन रोज करू शकतात. त्याला फारसे असे नियम नाही आहेत, त्यामुळे नेहमी तो घ्यावा असं आहे. त्याच्यापासून तयार करण्यात आलं च्यवनप्राश, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं की जर रसायन म्हणून घ्यायचं असेल तर सकाळी एम्प्टी स्टमक घ्यायचं आणि सगळे घेऊ शकतात, सगळे घेऊ शकतात. फक्त प्रमाण हो रसायन चिकित्सा ती चिकित्सा आहे की जेव्हा आपलं पोट रिकामं असतं आणि आपण घेतो त्यावेळेला मग ते औषध काय करतं सगळ्यापर्यंत पोचतं, त्याचं पचन होतं आणि मग सर्व धातूंचं ते पोषण करायला मदत करतं. त्यामुळे रसायन म्हटलं की ते एम्प्टी स्टमकच येतं. फक्त आवळ्याचं एक लक्षात ठेवायचं की ते रात्री घेतलं आणि झोपायचं नाही. कारण का जर आपण ते घेतलं औषध म्हणजे आमळा खाल्ला तुम्ही आणि झोपलं तर ते कंठासाठी आणि दातांसाठी चांगलं नाही. काय होतं त्याच्यामुळे? दातांचे विकार होतात आणि कंठाचे विकार होतात. म्हणजे कंठ म्हणजे आंबट, आम्लरसात्मक आहे ना, तो आंबट आहे. त्याच्यामुळे तो फक्त एक नियम ठेवायचा. बाकी सगळ्यांना तो आवळा तुम्ही अगदी 12ही महिने अगदी इथे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला न घेताही घेणारी ही वनस्पती आवळा खायला आपण सुरुवात करायची रोज. हो अगदी ठीक आहे.
तर आज तुम्ही इथे आलात आणि खरंच आयुर्वेदाबद्दलची इतकी सुंदर माहिती, काही समज, काही गैरसमज या एका तासाभरामध्ये आयुर्वेदाचा इतका मोठा ज्ञानगाभा सामावणारा नाही आहे. पण तरीसुद्धा आज तुम्ही इथे आलात. आम्हाला त्वचा कशी सुंदर ठेवायची, तुमच्यासारखं आणखी सुंदर कसं दिसायचं याबद्दल तुम्ही माहिती दिलीत आणि खरंच ती फार उपयुक्त ठरली आणि आपणा सर्वांनाच उपयुक्त ठरेल. त्याबद्दल तुमचे मी खूप खूप आभार मानते इथे आल्याबद्दल. आणि अशाच एका अजून सुंदर पॉडकास्टमध्ये भेटूयात, सेकंड पार्ट ऑफ स्किन केअर करूयात आणि त्याचसोबत केश किंवा केसांबद्दलचा सुद्धा एक वेगळा पूर्ण भाग आहे असं मला वाटतं, की केसांची हो, निगा हो. कशी राखावी. नक्कीच. कारण का आपण सौंदर्य म्हटलं की केसांना तर केसालाच. म्हणजे विचार न करणं हे होऊ शकत होऊ नाही. शकत आता नाही. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलता नाही आलं, कारण का स्किन म्हटलंच की एवढा मोठा तो विषय आहे. विषय आहे. त्याच्यामुळे पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण केसांबद्दल नक्कीच चर्चा करूयात. आणि पुन्हा एकदा तुम्ही आलात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही अनाहतला दिलात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. प्रेक्षकांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.